राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे हाकेंच्या भेटीला वडीगोद्री इथं पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। स्वतः वडेट्टीवार ओबीसी नेतृत्व आहे आणि तेच हाकेंच्या भेटीला आलेले आहेत। वाघमारे हाके यांची भेट घेत आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, विरोधी पक्षनेते आहेत, वडेट्टीवार स्वतः ओबीसी नेतृत्व आहे, असं असताना ते या दोघांच्या भेटीला आलेत, त्यांची विचारपूस करतायत, काय सांगाल? निश्चितपणे विजय वडेट्टीवार या ठिकाणी आता पोहोचले आहेत आणि आपल्याला माहित आहे की ओबीसी आरक्षण उपोषणात बसण्यात 8वा दिवस आहे। वडेट्टीवार या ठिकाणी आल्यामुळे निश्चितपणे आज त्यानंतर आंदोलनाला नाही, तुझा सलग आवाज सिद्धार्थ आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पण विषय असा आहे की जे या दोघांना भेटायला जात आहेत त्यांचं एक प्रकारे या आंदोलनाला समर्थन आहे, हाकेंच्या भूमिकेला समर्थन आहे असं म्हणता येईल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रकाश आंबेडकर सुद्धा भेटून गेले या दोघांना, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून गेले आणि आता आपल्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वाघमारे आणि हाकेंची भेट घेताना दिसतायत। हे दोघंही 7 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। परत एकदा सिद्धार्थ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, मगाशी तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता। आपण बघतोय की जे नेते या दोघांना भेटायला येतात त्यांचं या उपोषणाला, आंदोलनाला पाठिंबा आहे, समर्थन आहे असं समजायचं का, म्हणायचं का असं? निश्चितपणे वडेट्टीवार यांनी समर्थन केलेलं आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणे ही मागणी आधीपासून आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे, मात्र ओबीसी समाजाला धक्का लावू नये ही आधीपासूनची भूमिका विजय वडेट्टीवार यांची राहिलेली आहे। आणि आजच्या या आंदोलनाला त्यांची भेट म्हणजे ओबीसी समाजाच्या या आंदोलनाला एक वेगळं वजन निर्माण होऊ शकतं। एक वेगळ्या पद्धतीने या आंदोलनाकडे बघितलं जाऊ शकतं, कारण विजय वडेट्टीवार हे एक ओबीसी समाजातले मोठे नेते आहेत, मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे आणि नेहमी त्यांची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळेत सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे भूमिका मांडलेली। ओबीसीच्या आरक्षणाबद्दल त्यांनी कधी भूमिका सोडली नाही। मराठा आरक्षणाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला। मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची आधीपासून भूमिका। त्यामुळे निश्चितपणे विजय वडेट्टीवार यांची भूमिका या ठिकाणी या आंदोलनाला सपोर्टची आहे, पाठिंबाचीच आहे। निश्चित आता फक्त आपण लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे गेल्या 8 दिवसापासून जे आंदोलनाला बसलेले आहेत आणि आज 8वा दिवस आहे, त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी खालावलेली आणि कालपासून फार मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जे आहे वडीगोद्री या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येतो आहे। ओबीसी समाजामध्ये 18 पकड जाती आहेत, त्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांची उपस्थिती या ठिकाणी दिसते आहे। निश्चितपणे या आंदोलनाची व्याप्ती आता राज्यभर होत चाललेली आहे आणि विजय आपल्याला माहित आहे की पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि छगन भुजबळ सुद्धा 22 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी येतात। विजय वडेट्टीवार या ठिकाणी आलेले जे दिग्गज ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांनी आता खुलेआमपणे या ठिकाणी येण्याचं जे आहे नियोजन केलेलं दिसत आहे। विजय वडेट्टीवार आलेले आणि निश्चितपणे ही जी मोठी नावं आहेत ओबीसी समाजातल्या नेत्यांची जे आंदोलनाकडे थोडं सुरुवातीला सावधपणे बघत होते, मात्र या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढत आहे। त्याला बघून आता ओबीसी नेते जे आहेत खुलेआम या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। वडेट्टीवार या ठिकाणी आलेले त्यांची विचारपूस करतील आणि ते आपली भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडणार आहेत। सुवर्ण नक्की, मात्र विजय वडेट्टीवार सुद्धा संवाद साधतील अर्थात, पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आधी फक्त सामान्य कार्यकर्ता नेताच फक्त रस्त्यावर उतरलेला होता, पण आता नेते सुद्धा भेटीगाठी घ्यायला लागलेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय आणि सिद्धार्थ गोदाम सुद्धा आपल्या सोबत आहेत, पण कदाचित काही क्षणामध्ये विजय वडेट्टीवार बोलतील। आपण त्यांना ऐकूया। विजय वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झालेले आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं या दोघांशी भेट घेतल्यावर। सुरक्षित नाही, आमच्या आंदोलनाकडे कुठलं सरकार लक्ष देत नाही। गेल्या 8 दिवसात एका समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलन झालं उद्या राज्याचा आपलं मंत्रिमंडळ झाले। गेल्या 8 दिवस आमचे 2 बांधव उपाशी आहे। गेल्या कालपासून तिने समाजाच्या बांधवांनी भगिनीने विनंती केल्यामुळे पाणी चालू केलं। साहेब, माझी आपल्याला एक नम्र
आम्हाला फक्त आता तुम्ही भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, जानकर साहेब, पंकज धनंजय मुंडे साहेब, आपल्या एवढ्या लोकांकडून आम्हाला ओबीसीला आशा आहे साहेब आपली की आपण याच्यात आम्हाला काहीतरी सरकारला ओबीसी पुढे झुकावं लागेल साहेब. तुम्हाला आमची विनंती साहेब, आपण कोणातरी निर्णय घ्या. मी फोन करतो. दुसरं काम महत्वाचं मीटिंग सुरू आहे, महत्वाची मीटिंग सुरू आहे. वडेट्टीवार, लक्ष्मण हाके आणि वाघमारेंना भेटायला गेलेले आहेत. शिंदे साहेब, सीएम साहेब, मी वडेट्टीवार बोलतो. कवडे साहेब, जरा सीएम साहेबांना द्या. बघा, आज उपोषणाचा 8वा दिवस इथे सुरू आहे. मला जरा सीएम साहेबांशी बोलायचं. मी काल पण बोललो, त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो, पण आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र होत चालल्या आहेत. हे मंत्र्यांचा शिष्टमंडळ, एक शिष्टमंडळ पाठवतो बोलले. आमचे लोक उपोषणाला बसलेत, आमचे हाकेजी आणि कोळजी. त्यांना द्या ना सीएम साहेबांना, माहिती आहे त्यांना. हो.